Hello students. So we will start ahead. Today we will finish our topic 1.2 to the summit. So by the writer Norgay Tenzing Norway and Edmund Hillary who scaled Mount Everest, who climbed Mount Everest. त्यांचं शेवटी ते शेवटचा टप्पा इथे डिस्क्राईब केलेला आहे की शेवटी ते कसे चढले माउंट एव्हरेस्टवर. तर त्याच्या फिलिंग्स काय होत्या हे त्याने आता लास्टला बघितलं. आपण तेन्झिंग वरती गेल्यावर त्याला कसं वाटलं, त्याच्या फिलिंग्स काय होत्या, आणि त्याने ऑफरिंग केलं, देवाला नमस्कार केला, प्रार्थना केली. आणि ऑफरिंगमध्ये छोटीशी पेन्सिल होती त्याच्या मुलीने त्याला दिलेली, की त्यांच्या बुद्धिस्ट धर्माप्रमाणे देवाला काही ना काही आपली प्रिय गोष्ट एखादी ऑफर करायची, तिथं अर्पण करायची. सो अशा प्रकारे त्याने ते पार पाडलं. त्याच्यानंतर आपण बघितलं की वाद झाला कशावरून, की पहिले कोण गेलं म्हणून. पण त्या वादामध्ये या दोघांनाही पडायचं नव्हतं, कारण दोघंही एकसारखेच वरती चढले होते. सो मग त्यांनी एक पॅक्ट लिहून घेतला, करार लिहून घेतला, आणि त्याचे 2 कॉपीज एकमेकांकडे ठेवले, एकमेकांचं हस्ताक्षर असलेल्या. सो इथपर्यंत आपण बघितलं. पुढे बघूया. The 2 or 3 people could stand there on the roof of the world. If you cut ice. ओके. सो रूफ ऑफ द वर्ल्ड कशाला म्हटलेलं आहे इथे? रूफ म्हणजे छप्पर. जगाचं छप्पर कशाला म्हटलेलं आहे? टॉप ऑफ द टॉपेस्ट, द हायेस्ट प्लेस इन द वर्ल्ड, दॅट इज एव्हरेस्ट. एव्हरेस्टला म्हटलेलं आहे की जास्तीत जास्त 2 ते 3 लोक तिथे उभं राहू शकतात. एवढी कमी जागा, आईस कट करून तुम्ही व्यवस्थित केलं तर तुम्ही एवढीशी जागा तिथे आहे. म्हणजे जिथे एव्हरेस्टचा टॉप आपण शिखर म्हणतो त्या ठिकाणी ते 2 ते 3 लोक उभे राहू शकतात. 20 or 30 feet below the top there was enough flat square for 2 people to sleep. आणि 20 ते 30 फीट खाली, टॉपच्या खाली, शिखराच्या 30 फूट खाली मात्र थोडीफार मोठी जागा आहे की जिथे 2 माणसं आरामात झोपू शकतात, छोटासा तंबू लावून. फ्लॅट सरफेस म्हणजे प्लेन सरफेस आहे, तिथे प्लेन जागा आहे. There is snow on the northern side, rocks on the south and east and snowy rock on the west. सो शिखरावरती गेल्यावर ज्या दिशा आपण बघतो, साऊथ अँड ईस्ट साईडला बर्फ आहे, तो म्हणतो रॉक्स आहेत म्हणजे खडक आहेत. नॉर्दर्न साईडला म्हणजे उत्तरेकडच्या बाजूला जास्त बर्फ आहे, आणि वेस्टच्या बाजूला स्नोई रॉक आहेत. म्हणजे स्नोई म्हणजेच बर्फाने झाकलेले असे रॉक आहेत. फक्त साऊथ आणि पूर्वेच्या दिशेला थोडासा कमी बर्फ आहे. वी स्टेड ऑन द टॉप अ लिटिल मोर दॅन 15 minutes. सो 15 मिनटापेक्षा जास्त ते वरती गेल्यावर थांबले. ओके, एव्हरेस्टवर. वी वेर लकी दॅट देर वॉज नो गेल म्हणजे वारा, विंड. अंडरलाईन करा, गेल म्हणजे हवा. सो जोरात तिथे हवा नव्हती. हे आमच्यासाठी चांगली गोष्ट होती, आम्ही भाग्यवान होतो. और इट वुड हॅव स्वेप्ट अस ऑफ. नाही तर काय झालं असतं, स्वेप्ट म्हणजे उडवून लावलं असतं. स्वेप्ट म्हणजे उडवून लावणे. जर जोरात हवा असते तर उडून लावली असते. आणि टॉप ऑफ एवढ्या उंचावर, शिखरावर जास्त हवा असणं खूप धोकादायक होतं आमच्यासाठी. पण तेव्हा हवा नव्हती. माय नेक्स्ट थॉट वॉज हाऊ टू गेट डाऊन सेफली. एकदा चढून झालं, यशस्वी झालं, आनंद सेलिब्रेट केला, फोटो काढले झेंडे लावून. त्याच्यानंतर पुढचा त्याचा विचार होता, आता सेफली खाली उतरणंसुद्धा तेवढंच रिस्की असतं आणि तिथेही काही होऊ शकतं. आपल्याला वाटतं चढायला अवघड असतं, पण कधीकधी चढण्यापेक्षाही जे खरे ट्रेकर्स असतात, जे ट्रेकिंग करतात नाही, त्यांना माहिती आहे, चढण्यापेक्षाही उतरणं जास्त अवघड असतं. ऑन द डिसेंट फ्रॉम द समिट आय वॉज वॉकिंग बिहाइंड हिलरी. आय वॉज फॉलोईंग हिम अँड होल्डिंग द रोप टाईटली. सो ॲज युज्युअल खाली उतरताना पण त्याने एकमेकांना दोऱ्याने बांधलं होतं. ही वॉज बिहाइंड हिलरी पुढे होता, तो मागे होता. उतरताना पण एकमेकांना धरून घट्ट उतरत होते. एकाचा जरी तोल गेला तरी ते खूप अवघड होतं, कोसळले असते तर. अँड माय डिटर्मिनेशन वॉज टू मेक शुअर ही डिसेंडेड सेफली. तो सुद्धा व्यवस्थित उतरणं त्याच्यासाठी, हिलरी पण व्यवस्थित उतरला पाहिजे सेफली, कारण हिलरी जर पडला तर तेन्झिंग पण पडला असता. सो
तेन्झिंग वॉज टेकिंग केअर ऑफ हिलरी ऑल्सो. ओके, डिसेंडेड म्हणजे उतरणे, उतरणे. आय मस्ट से दॅट द क्लाइंब डाऊन वॉज मोर डिफिकल्ट अँड डेंजरस दॅन क्लाइंब अप. बघा, मी सांगितलं तसं क्लाइंब अप म्हणजे वरती चढून जाण्यापेक्षा खाली उतरणे हे काय आहे, जास्त कठीण आणि रिस्की होतं, डेंजरस, आणखीन धोकेदायक. जरा पाय घसरला आणि तोल गेला तर तुम्ही डायरेक्ट दरीमध्ये कोसळून जाता. असे कितीतरी गिर्यारोहक आहेत, माउंटेनियर्स आहेत, जे एव्हरेस्ट सर करताना कोसळले आणि हरवून गेले. त्यांचा पत्तासुद्धा लागला नाही, त्यांची बॉडीसुद्धा मिळाली नाही. सो बिकॉज बर्फाच्यामुळे जर ते मे बी ते काढले पण जातात बऱ्याचदा माउंटेनियर्स. सो हे खूप रिस्की असतं खाली उतरणं. ओके, सो इफ यू स्लिप डाऊन म्हणजे घसरणे. इफ यू स्लिप डाऊन यू वुड गो इंटू कांगीशंग ग्लेसियर म्हणजे हिमनदी. जर तुम्ही पडले तर तुम्ही त्या हिमनदीमध्ये पडून जाल, तिकडे जाल. अँड देअर वुड बी नो ट्रेस लेफ्ट फॉर यू. ट्रेस म्हणजे तुमचा थांगपत्तासुद्धा लागणार नाही, शोधसुद्धा लागणार नाही जर तुम्ही त्या ग्लेशियरमध्ये पडले तर. हिमनदी म्हणजे गंमत असते बघा. ग्लेशियर म्हणजे खूप गंमत असते की ग्लेशियर म्हणजे कळतसुद्धा नाही तुम्हाला तिथे नदी आहे, कारण तो प्रवाह जो असतो तो खालून वाहत असतो. वरतून तुम्हाला ते कळतसुद्धा नाही. वरतून बर्फ असतो, तो स्टेबल असतो, म्हणजे मूव्हिंग असतो, हलत असतो. नदी आहे म्हणजे हलत असतो तो हे बर्फ, पण तो कळतसुद्धा नाही, इतका बारीक कमी स्पीडने हलत असतो. पण त्याच्या खाली जे पाणी असतं ते खूप जोरात वाहत असतं. सो इट इज व्हेरी डेंजरस. हिमनदी ओळखायला पण येत नाही, कळतसुद्धा नाही. सो ग्लेशियरमध्ये अडकला तर जास्त भीती असते. मोर कॉशन निडेड. कॉशन म्हणजे काळजी. ऑफकोर्स इट टूक लेस टाईम क्लाइम्बिंग डाऊन बट यू नीडेड मोर होशियार म्हणतात ना हिंदीमध्ये. काळजी घ्या, सावध राहा, अलर्ट राहा. सो when I reached Camp 9, my first thought was, thank God we have been spared an accident. स्पेड म्हणजे वाचलो, अपघातातून आम्ही खूप वाचलो. अँड इफ अप टू नाव देअर हॅव बीन नो ॲक्सिडेंट्स, आय होप देअर विल बी नन इन फ्युचर. सो देवाला प्रार्थना केली, असं झालं नाही आणि आता पुढेही होणार नाही याची प्रार्थना केली. आय हॅड ऑलवेज प्रेड टू गॉड अँड ही हॅड सेव्ड मी. असे नेहमी मी प्रार्थना करत राहतो आणि देवाने मला नेहमी वाचवलेलं आहे, असं तेन्झिंग म्हणतो. ॲट कॅम्प 9 हिलरी अँड आय were in no mood for any talking. We just attended to our own things. We stayed there about half an hour. We boiled some snow to make lemon water and drank it. When we left, we took only our sleeping bags and left everything else behind in the tent. From Camp 9 to Camp 8, where we spent the night, was an easier job. Just above Camp 8, where the others could see us, I raised my arm with my thumb up. सो अशा प्रकारे एक एक ठिकाणी उतरत राहत पुढे स्टे करत ते पुढे गेले. आणि जेव्हा कॅम्प 8ला आले तेव्हा सगळे इतर लोकंसुद्धा त्यांना भेटले. आय रेज माय आर्म, रेज म्हणजे हात हलवणे, विथ माय थंब अप म्हणजे मिशन सक्सेसफुल, त्यांचं काम झालेलं आहे. नॉईज अँड लुई सॉ अस अँड देअर फेसेस फ्लॅश विथ जॉय. फेसेस फ्लॅश विथ जॉय म्हणजे अत्यानंद होणे, अंडरलाईन करा. फ्लॅश विथ जॉय, फेसेस फ्लॅश विथ जॉय, आनंद होणे. इन दिस वे आय वॉज एबल टू टेल देम of our success. As we got nearer to Camp 8, Love came to meet us and came up about 300 feet with tea and coffee. So जेव्हा त्यांनी आम्हाला बघितलं खालतून, त्यांच्यामधला लावी जे आहे तो 300 फीट वर चढून आला आमच्यासाठी, चहा आणि कॉफी घेऊन आला. सो ते जे त्यांच्याजवळ अवेलेबल नव्हतं तोपर्यंत त्यांनी पाणी चुकून पिलं होतं. अनादर पाणी उकळून प्यावं लागतच नव्हतं, बिकॉज इट वॉज आईस ओनली. लो टेम्परेचरमुळे
मे बी बिलो 0 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान कमी असतं. एवढ्या थंडीमध्ये कधी पाणी राहत नाही, तो बर्फच असतो. सो दे हॅव टू बॉईल. त्यांना पाणी प्यायचं असेल तर ते बर्फ बॉईल करून त्यांना प्यावं लागला. अनदर 50 feet डाऊन वी मेट नॉईस हू ब्रॉट अस मोर टी. सो अजून 50 फीट उंच खाली गेल्यावर त्यांना अजून नॉईजने सुद्धा चहा दिला. दिस टी स्मेल्ड केरोसिन. Apparently, it had been made in a hurry, and somehow some kerosene got into the welcome cup. But I thought since the gentleman had taken so much trouble to bring it, I was going to enjoy it, whatever the smell. सो त्याला केरोसिनचा जरी स्मेल येत होता तरी तो म्हणतो की त्याने आमच्यासाठी घाईघाईने केला होता, चांगल्या मनाने केला होता, म्हणून तो केरोसिन पिला. ठीक आहे. तो तो म्हणतो की आय डोंट बॉदर, त्याची मी काळजी केली नाही. त्याला मी कसंही झालं तरी मी तो कप एन्जॉय केला का चहाचा. बघा. सो इथे आपला हा धडा संपलेला आहे. ओके. तर उद्यापासून आपण काय करायचं आहे, रायटिंग घ्यायचं आहे. ह्याच्यामधल्या ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत, त्या तुम्हाला वहीमध्ये लिहून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. मी तुम्हाला तशा ॲक्टिव्हिटीज पोस्ट करेन. त्या पद्धतीने तुम्ही इंग्लिशच्या वहीमध्ये ते लिहून घ्यायचं आहे. ओके. आज इथेच थांबूया.